अशा पद्धतीने परफेक्ट पेपर कटिंग शिकायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। 36 चेस्टच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। तर सर्वात अगोदर मी 36 चेस्टच्या कटोरी ब्लाऊजची मी इथं मापं लिहून घेतलेली आहेत। तर मी ही ब्लाऊजवरून घेतलेली मापे आहेत। तर बघा आता ही मापं काय काय आहेत। तर उंची इथं 14 इंचाची आहे, शोल्डर आहे 5.5 इंचाचा, छाती आहे 36 इंचाची म्हणजे 36 चा 14 9 इंच येतो। त्याच्यानंतरला कंबर आहे 32 इंचाची आणि त्याचा चौथा 8 इंच। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, मागचा गळा आहे 11 इंचाचा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण शोल्डरसाठी जॉईंटसाठी होतं आहे। तर बाही उंची आहे 5 इंचाची, दंडघेर आहे इथे 12 इंचाचा आणि मुंढाघेर इथं 15 इंचाचा आहे। अशा पद्धतीने ही मापं मी लिहून घेतलेली आहेत। तर बघा सर्वात अगोदर आपल्याला असा डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। याच्यावरती एकाच वेळेस आपण मागचा आणि पुढचा भाग दोन्ही ड्रॉ करणार आहेत। सुरुवातीला आपण याच्यामध्ये फ्रंट साईडची मापं टाकून घेणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला उंची बघायची, तर उंची इथं 14 इंच आलेली आहे। तर उंचीमध्ये आपल्याला इथं टोटल 1.5 इंच प्लस करायचं आहे। तर पुढच्या फ्रंट साईडला आपल्याला 1.5 इंच प्लस करावं लागतं आणि मागच्या बाजूला आपण 1 इंच प्लस करतो कटोरी ब्लाऊजसाठी। तर बघा इथं मी 14 + 1.5 इंच म्हणजे 15.5 इंचावरती इथं एक डॉट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूलाही मी 15.5 इंचावरती एक डॉट करून घेतलेला आहे। 15.5 इंचावर डॉट करून झाल्यानंतरला आपल्याला स्केलच्या साहाय्याने ही स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे 5.5 इंचावर, तर 5.5 इंचावरती इथं मी एक डॉट करून घेत आहे आणि मुंढा खोली आपल्याला इथं 6 इंचाची टाकायची आहे। तर इथं 6 इंचावरती मी एक डॉट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतरला इथं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। बघा आता आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। तर छाती किती आहे 36 इंचाची, 36 चा चौथा म्हणजे 9 इंच। तर इथं आता आपण 9 इंचावरती एक मार्क करून घेणार आहे। तर बघा अशी टेप ठेवून इथे बरोबर 9 इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। तर बघा इथं परत मी टेप उचलली आणि इथं 1.5 इंचावरती एक मार्क करत आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथं असं ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमरेचं माप टाकण्यासाठी आपण इथे बघा कंबर इथं आपली 32 इंचाची आलेली आहे। तर 32 चा चौथा, तर 32 चा चौथा इथं 8 इंच आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे 8 इंचावरती डॉट करून घ्यायचं आहे। बघा इथं 8 इंचावरती डॉट करून झाल्यानंतर आपल्याला 1 इंच टक्ससाठी लागणार आहे। तर 1 इंच ही टक्ससाठी मार्जिन लागते म्हणून इथं मी 1 इंचावर एक पॉईंट करून घेत आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। तर इथं 1.5 इंचावरती आणखी एक पॉईंट करून घेतलं आहे। 8 इंच + 1 इंच आणि + 1.5 इंच असं 3 पॉईंट आपण इथं खाली कमरेजवळ बनवलेले आहेत। आता त्याच्यानंतर ही 1.5 इंचाची जी शिलाई मार्जिनची लाईन आहे त्या आपल्याला अशा पॉईंट जे दिलेले आहेत ते आपण जोडून घेत आहे। या पद्धतीने वरती जो 1.5 इंचाचा शिलाई मार्जिनचा पॉईंट आहे तो आणि खाली आहे तो असे दोन्ही पॉईंट आपण इथं जोडून घेतलेले आहेत। आता आपण मुंढ्याला शेप देणार आहोत। तर बघा मागचा मुंढ्यासाठी आपल्याला इथं 1.5 इंचावरती पॉईंट करून घ्यायचा आहे। तर बघा ही पट्टी अशी क्रॉसमध्ये ठेवलेली आहे आपली मेजर टेप आणि बरोबर 1.5 इंचावर तिथे एक पॉईंट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर टेप अशी सरळ या वरच्या लाईनला ठेवायची, जी आपली मुंडाखोलीची लाईन आहे त्याच्यावर ठेवून अशी त्याला डबल फोल्ड करायचं आणि तिथं एक पॉईंट करूनचा सेंटरला। त्यानंतर बघा तुमच्याकडे जर फेरेंज कर्व असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्हाला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। हा मधला पॉईंट आणि हा वरचा पॉईंट हे दोन्ही मॅच करायचे आणि या लाईनला टच करायचा। जिथं हे टच होतं तिथपर्यंत आपल्याला अशी गोलाकार शेप असा देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडच्या मुंड्यासाठी माप घ्यायचं आहे। बघा इथं 1 इंचावरती आता असं पॉईंट करून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला फ्रेंच कर्व ठेवायचा आहे। बरोबर हा पॉईंट मध्ये मॅच करून हे बरोबर आपल्याला त्या लाईनपर्यंत टच करून घ्यायचं आहे। हे तिन्ही पॉईंट आपल्याला मॅच करायचे आहेत। बघा इथून या पद्धतीने आपल्याला असं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि बघा तर हा शेप जो आपल्याला आलेला आहे तो इथं असा 1.5 इंच म्हणजे 3 डॉट खाली आपल्याला असा हा घेऊन जायचा आहे।
आपण ह्या 3 लाईन खाली जर गेल्यानंतरला आपल्याला आपल्या काखेत जो घोळ येतो तो येत नाही. आता आपण गळ्याची मार्किंग करून घेणार आहे. तर वरती बघा, वरच्या साईडने मी 2.25 इंचावरती इथं डॉट करून घेत आहे. व्हिडिओ करताना थोडा तो भाग दिसत नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या. वरती 2.25 इंचावरती मी इथं डॉट केलेला आहे. आणि बघा इथं 6.5 इंचाचा गळ्याची उंची आहे. तर इथं मी 6.5 प्लस अर्धा इंच आपलं इथं शोल्डरमध्ये जाणार आहे. तर त्यासाठी मी इथं 7 इंचावरती मार्क करत आहे. तर बघा 7 इंचावर मार्क करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी 2.5 इंचावर टाकून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे 2.25 इंच पण तुम्ही टाकू शकता. तर इथं 2.5 इंचावरती मी डॉट केलेला आहे. आणि आपल्याला तिथं एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. या पद्धतीनं असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर तुम्ही फ्रेंच कर्वने देऊ शकता, नाहीतर तुम्हाला हा शेप हातानेही देता येतो. तर या पद्धतीने असा गोलाकार शेप इथे फ्रंट साईडला आपण देऊन घेतलेला आहे. गळ्याला शेप दिल्यानंतर आता आपल्याला योगपट्टीची मार्किंग करायची आहे. तर बघा, योगपट्टीसाठी ही मागच्या बाजूला मी इथं 3 इंचावरती मार्क करून घेत आहे. तर इथं 3 इंचावरती मी इथं एक डॉट करून घेत आहे. त्याच्यानंतर या बाजूला 4 इंचावरती मी डॉट करून घेत आहे. तर इथं 4 इंचावरती मी डॉट करून घेतला. त्यानंतर आपण बघा इथून 4.5 इंचावरती समथिंग इथं अंतर असेल. तर इथं 4 इंचापर्यंत मी इथं असं डॉट करून घेतला. त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ स्ट्रेट इथपर्यंत आणायची आहे, म्हणून इथं 3 इंचावरती आपण एक डॉट करून घेत आहे. आणि बघा इथून ही स्ट्रेट लाईन इथपर्यंत आणायची, एवढंच या पॉईंटचं हे आहे. तर इथून आपल्याला हे 3 इंच इथपर्यंत स्ट्रेट आणायची आहे ही लाईन. बघा इथपर्यंत स्ट्रेट आल्यानंतरला आपल्याला योगपट्टीला आकार द्यायचा आहे. तर इथून योगपट्टीला आकार देण्यासाठी बघा अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचा आहे. आणि असा गोलाकार शेप आपल्याला इथं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देता येतो. तर बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट, जिथं 4 इंचावरती आपण डॉट केलेला आहे तो पॉईंट आणि इथला पॉईंट, हे अशा आपल्याला इथून असं गोलाकार आकारात मॅच करून घ्यायचं आहे. हा आकारसुद्धा तुम्हाला हाताने देता येतो. बघा आता आपल्याला काय टाकायचं आहे, कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरी इथं 6 इंचाची आहे. 36 इंचा चेस्टच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 6 इंचाची कटोरी लागते. तर इथं मी 6 इंचावरती हे करून मार्क करून घेतलेलं आहे. इथे बघा मी 3.25 इंचावरती असा एक डॉट पॉईंट करून घेत आहे. आणि बघा इथून इथं असं आपल्याला बरोबर 6 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टेप अशी आतल्या मुंड्याचा जो आकार दिला आहे तिथून अशी टेप क्रॉस घ्यायची आणि तिथून 2.5 इंचावरती इथं मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरला बघा वरतून अशी टेप ठेवून मी इथं 5.5 इंचावरती मार्क करून घेत आहे. तर 5.5 इंचावरती इथं मी मार्क केलेला आहे. आणि त्यानंतर हे आपले 4ही डॉट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर असा कटोरीचा आकार इथं तयार होतो आपला. बघा तुम्ही स्टेप बाय स्टेप जर या गोष्टी फॉलो करत गेलात ना तर तुमचंही कटोरीचं पेपर कटिंग अतिशय व्यवस्थित येईल आणि एकदम छान ब्लाऊज बसतो हा. तर अशा पद्धतीने आपली ही ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे. आणि आता ह्याला आपण कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपण हे असं कट करून घ्यायचं आहे. इथं जो आपण वाढवलेला भाग आहे तिथूनच असं हे बाहेरच्या मुंड्याच्या आकारावरून कट करून घ्यायचं आहे. आणि बघा आता हा पेपर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला हा पेपर असा सेपरेट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आणि आता बघा मागच्या पार्टमध्ये आपल्याला अर्धा इंच उंची जास्त आहे, कारण मागच्या पार्टमध्ये फक्त 1 इंच प्लस करायचं असतं. तर मी बघा दोन्ही साईडने अर्धा इंच मार्क केलं आहे. आणि बघा इथे पट्टीच्या साहाय्याने आखून घेतलं आहे या पद्धतीने. आणि जे अर्धा इंचाचं मार्जिन आपलं जास्त आहे ते आता इथं आपण कट करत आहोत. त्यामुळं काय होईल की आपले दोन्ही आपल्या कटिंग आपल्या एकत्र होऊन जातात. फक्त अर्धा इंच आपल्याला इथं कट करून टाकले आपण. आता बघा इथं टक्सची मार्किंग करत आहे. तर इथं बघा टक्ससाठी मी इथं 4 इंचावर मार्किंग केलेले आहे. आणि त्याच्या दोन्ही साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे. आणि उभा टक्स आपण 4.5 इंचाचा घेतलेला आहे.
आणि त्यानंतर अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जे टक्स आहे तो मी असा आखून घेतलेला आहे. त्याच्यानंतरला आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. तर गळ्याची रुंदी इथं आपण 2.25 इंचावर टाकलेली आहे, कारण हा डीप नेकचा ब्लाऊज आहे आणि याची उंची आपल्याला 11.5वर टाकतोय आपण, कारण 11 इंचाचा टोटल गळा आहे आणि अर्धा इंच आपलं वरती शोल्डरमध्ये जाणार आहे. तर इथं मी 11.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि 2.25 इंचावरती इथं खाली ही रुंदी टाकत आहे. हा थोडा वेगळा गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखव, त्यासाठी मी इथे खाली रुंदी वाढवलेली नाही. इथं अशी लाईन ड्रॉ केली आणि बघा इथून असा बॉक्स बनवून घेतला. त्यानंतर बघा इथून वरतून इथून आपल्याला 1.5 इंचावरती असं एक मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरला वरच्या बाजूने इथे आपल्याला 7.5 इंचावरती मी इथं डॉट केला आहे आणि या बाजूला 1.5 इंचावरती परत एक डॉट करून घेत आहे. त्याच्यानंतरला बघा वरच्या बाजूने इथे 3.5 इंचावरती एक डॉट करून घेतलेला आहे आणि त्यानंतरला बघा इथून असा आकार देत गेलेली आहे. इथून आकार देऊन हा जो पॉईंट आपल्याला या पॉईंटशी मॅच करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असा गळ्याचा आकार इथं तयार होतो आणि शिवल्यानंतर हा गळा अतिशय सुंदर दिसतो. खूप छान गळ्याचा आकार हा इथं आपला तयार झालेला आहे. तर बघा इथं मी कट करून दाखवते तुम्हाला. डीप नेकमध्ये हा गळा अतिशय सुंदर दिसतो. तर या पद्धतीने आपण हा असा कट करून घेत आहे. तुम्हाला आवडेल तो गळा तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतरला आता आपल्याला इथे कटोरीची इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथं योकपट्टी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. योकपट्टी झाल्यानंतर इथं कटोरी आपण अशी कट करून घेत आहे. तुम्ही जर एक एक स्टेप व्यवस्थित फॉलो करत गेलात तर तुमची ही कटोरीचं ब्लाऊजचं पेपर कटिंग अतिशय सुंदर येईल. तर बघा इथून आपल्याला आता हे फ्रंट साईडच्या मुंड्याचा शेप ठेवायचा आहे. त्यासाठी हा बाहेरच्या मुंड्याचा शेप आहे तो आपण कट करून दिला आहे, त्यामुळे आता फ्रंट साईडच्या मुंड्याचा शेप राहिलेला आहे. तर बघा या पद्धतीने आपली ही कटिंग पूर्ण झालेली आहे आणि आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते. बघा या पद्धतीने एक पेपर मी घेतलेला आहे आणि कटोरी आपल्याला आहे तशीच इथं ॲडजस्ट करून दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला कटोरी अशी सेट करून घ्यायची आहे. तर बघा इथं अशी कटोरी मी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरला आपल्याला ती जशी आहे तशीच आपल्याला ती ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आपण ती आहे तशी व्यवस्थित इथं पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या साईडला असं टेप ठेवून इकडे 1.5 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतरला टेप अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ती अशी मध्ये सेंटरला फोल्ड करायची आहे. जेवढंही अंतर असेल त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि तिथं असा पॉईंट करून घ्यायचा. हे दोन्ही अंतर समान आहे का ते आपण बघून घ्यायचं एकदा, म्हणजे आपली परफेक्ट कटिंग होईल. त्याच्यानंतरला बघा इथं खाली 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. तो पॉईंट बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी आपण दोन्ही साईडला असं चेक करून घ्यायचं आहे की ते अंतर बरोबर आहे का. दोन्ही साईडला आपलं समान आलं पाहिजे अशा पद्धतीने एक पॉईंट करायचा आपला तो. बघा तर इथून व्यवस्थित चेक करून घेतल्यानंतर आपल्याला तो पॉईंट बरोबर सेंटरला मिळेल. दोन्ही साईडला समान अंतर पाहिजे. त्यानंतर आपल्याला या पॉईंटच्या वरती 1.5 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे. टक्सचं आपल्याला टोटल उंची असणार आहे 3 इंचाची. तर इथं मी 1.5 इंचावर वरती एक मार्क करून घेतला. खाली 1.5 इंच आणि वरती 1.5 इंच असं 3 इंचाचा आपला टोटल उंची होते. आणि बघा ह्या जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला असे मॅच करून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं दोन्ही साईडचे पॉईंट्स आपण मॅच करून घेतले आणि बरोबर अंतर आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे तुम्ही, म्हणजे तुम्हाला बरोबर हा मधला पॉईंट मिळेल. बघा त्यानंतर इथं अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता बघा हा पॉईंट या पॉईंटशी मॅच करून घ्यायचा. त्याच्यानंतरला
या साईडने बघा हे 3 पॉईंट आहेत ना, पाव इंचाचा भाग म्हणजे 3 पॉईंट हे आपल्याला इथं असं एक पॉईंट करून घ्यायचा, इथं असा गोलाकार वरती न्यायचा आणि बरोबर इथून मध्यावरती असा अर्धा इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा। बघा इथून आपल्याला अशा पद्धतीने वाढवत वाढवत कटोरी जो खालचा पॉईंट आहे त्याला मॅच करत न्यायची। पहिल्यांदा इथं मॅच करायचं आणि त्यानंतर इकडे अशा पद्धतीनं मॅच करून घ्यायची आहे। आता ही कटोरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्सचं माप टाकून घ्यायचं आहे। तर 1.5 इंचाचा आपण टक्स घेतलेला आहे साईडला। तर बघा इथं 1.5 इंचावर मार्क करायचं, या बाजूलाही 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आणि आपल्याला हा टक्स असा आखून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपली ही कटोरीची ड्राफ्टिंग आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपण ते कट करून घेऊया। तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता, मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन। बघा हे कंप्लीट झालेलं आहे आपलं। आता आपल्याला स्लीव्सचं माप टाकून घ्यायचं आहे। तर स्लीव्स कट करण्यासाठी आपण बघा इथं आपला बॅक पार्ट घेतलेला आहे आणि इथं माप आपण बघून घ्यायची आहेत। तर बघा सुरुवातीला हा बॅक पार्टचा हा भाग आपल्याला गोलाकार शेपमध्ये असा काउंट करून घ्यायचा आहे। तर बघा अशी टेप गोलाकार फिरवतच हे आपल्याला काउंट करून घ्यायचं। तर इथं 10.25 येत आहे। तर 10.25 आल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 इंच मायनस करून आपली बाहीची गढी टाकून घेणार आहोत। तर बघा इथं बाही कट करण्यासाठी असा डबल फोल्ड पेपर मी घेतलेला आहे आणि इथं बाहीची मापे बघूया। तर बाहीची उंची 5 इंचाची आहे। तर इथं बाहीची उंची टाकून घ्यायची। 5 इंचाची बाही आहे, पण आपलं हे ब्लाऊज अस्तरचं आहे त्यासाठी आपल्याला इथं 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। तर 5 + 1 6 इंचावरती मी इथं पॉईंट करून घेतलेला आहे आणि बाहीची घडी जी आहे ती आता 9.25 इंचावरती मी इथं टाकत आहे, कारण ते अंतर आपलं 10.25 आलं होतं। आणि इथं बघा उंचीसुद्धा मी इथं या साईडला टाकून घेतलेली 6 इंच आणि बरोबर आहे का ते पाहिले आणि आता इथं बॉक्स बनवून घ्यायचा। बघा उंची इथं 6 इंचाची टाकलेली आणि बाहीची घडी 9.25 इंचाची आहे। या पद्धतीने आपल्याला इथं बॉक्स आखून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बाही कट केली तर एकदम परफेक्ट बाही इथं तयार होते। तर बघा इथून इथं 1 इंचावरती असा मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं 3 इंचावरती पॉईंट करून घ्यायचं आहे कॅप हाईटसाठी। तर इथं कॅप हाईट 3 इंचावर आहे आणि इथून आतमध्ये हे अंतर आपल्याला 1.5 इंचाचं इथं पॉईंट करून घ्यायचं आहे। म्हणजे इथं मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतले, हे आपलं सिलाई मार्जिन असणार आहे। आणि त्यानंतर बघा गोलाकार शेप देत आपल्याला त्या लाईन बरोबर आपल्याला हे मॅच करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने हलक्या हाताने असा शेप देऊन घ्यायचा आहे। अतिशय सुंदर असा शेप इथं तयार होतो। त्यानंतर बघा इथून आतल्या साईडने असं थोडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असं अर्धा ते पाऊण इंचाचं अंतर हे येऊ शकतं। या पद्धतीने इथं असं मॅच करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने अतिशय सुंदर असा आकार इथं आलेला आहे। आणि बघा इथं दंडघेर किती आहे, तर दंडघेर 6 इंचाचा आहे। 12 इंच आहे म्हणजे त्याचा निम्म 6 इंच। 6 इंचावर पॉईंट केल्यानंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी इथं टाकून घ्यायचं आहे। आणि बघा हे पण 1.5 इंचाचं अंतर इथं पॉईंट करून घेतलेलं आहे मी, जे आपण अगोदर सरळ लाईन केली होती। आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत। ही आपली शिलाई मार्जिन असणार आहे। बघा या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला। काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की विचारा मला। बघा अशा पद्धतीने आता हे आपल्याला स्लीव्स कट करून घ्यायचे आहेत। कट करताना आपल्याला वरच्या साईडनं कट करायचं आहे। बघा या पद्धतीने आता हे कट करून झाल्यानंतर आपण हे ओपन करून घेणार आहेत। हा आपला फ्रंट साईडचा शेप आहे आणि हा बॅक साईडचा शेप आहे। बघा ज्या साईडने आपण कट करतो त्या साईड आपला फ्रंट साईडचा शेप असतो। तर इथून आपल्याला हा फ्रंट साईडचा शेप आता असा कट करून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने फिशसारखा शेप इथं कट केला जातो आणि अतिशय सुंदर असं हे कटिंग बघा झालेलं आहे आपलं. हळूवार करत गेलात तर एकदम स्टेप बाय स्टेप तुमची ही बाहीची कटिंग एकदम व्यवस्थित होईल. तर बघा या पद्धतीनं आपले सगळं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.